महिला सक्षमीकरण आणि प्रेरणादायी विचाराच्या आजच्या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य आणि पोषण. आरोग्य पोषण लाभले जिथे प्रगतीचा दिवा उजळला तिथे. निरोगी मन, सशक्त तन हाच खरा यशाचा पाया आहे असं मला वाटते. महिला सक्षमीकरणामध्ये आरोग्य आणि पोषण याचा संबंध आहे का? होय, संबंध आहे. खूप महत्त्वाचा संबंध आहे असं मला वाटतं. साधारणतः सर्वांनाच आरोग्याची काळजी घेणं, आरोग्य व्यवस्थित असणं हा सगळ्यांसाठीच महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी आपापल्या परीनं घेणं, व्यवस्थित घेणं हे ज्याची त्याची जबाबदारी आहे आणि ते गरजेचंही आहे असं मला वाटते. आरोग्य हा सर्वांच्याच दृष्टीने जसा योग्य आहे तसं महिलांच्या दृष्टीने तर खास करून योग्य आहे. कारण महिलांचे आरोग्य व्यवस्थित असेल तरच ती शिक्षण, रोजगार, व्यवसाय, सामाजिक, राजकीय क्षेत्रात व्यवस्थितपणे कार्य आपला सहभाग व्यवस्थितरित्या आपल्या कार्याला दाद व्यवस्थित देऊ शकते असं मला वाटते. कारण महिलांचे चांगले आरोग्य हीच तिची काम करण्याची खरी ताकद आहे, तिचा आत्मविश्वास आहे, तिची मानसिकता आहे आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हाही उत्तम आहे जर तिचं आरोग्य व्यवस्थित असेल तर. महिलांचे आरोग्य हे किशोरावस्था, गर्भावस्था, मातृत्व आणि म्हातारपण या 4 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं असतं आणि त्या वेळेला तिने तिच्या आरोग्याची काळजी घेणं आणि तिला त्या टप्प्यामध्ये आपण सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटते. कारण स्त्रीचं आरोग्यच व्यवस्थित असेल तर कुटुंब, समाज, राजकीय आणि ती स्वतः हे सगळं काही व्यवस्थितरित्या ती पार पाडू शकते आणि महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला ज्या गोष्टी तिच्यासाठी करायच्या त्या गोष्टी ती व्यवस्थितपणे समजून घेऊ शकते. म्हणून तिचे आरोग्य व्यवस्थित राहणं सगळ्यात गरजेचं आहे असं मला वाटते. महिलांनी लोह, कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्वे या 4 मूलभूत बाबींचा समावेश आपल्या दररोजच्या आहारात करणं गरजेचं आहे. पालक, मेथी, चना डाळ, गूळ, खजूर, शेंगदाणे या गोष्टीचा जर दररोजच्या आहारामध्ये समावेश झाला तर तिच्या शरीरात लोहाचं प्रमाण वाढेल आणि जेव्हा लोहाचं प्रमाण वाढेल तेव्हा तिची रक्तवाढी शुद्ध होण्यास आणि रक्तवाढ होण्यास मदत होईल, जे की तिच्या आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे आणि चांगलेही आहे. दुसरा प्रश्न राहिला कॅल्शियमचा. दररोजच्या आहारामध्ये दूध, दही, ताक, लोणी, तूप यासारख्या गोष्टीचा जर तिच्या आहारात समावेश झाला दररोजच्या आहारामध्ये तर तिला कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात मिळू शकते. आपण दुधाला पूर्ण अन्न म्हणून पाहतो. जेव्हा आहारामध्ये कुठल्या कॅल्शियमची जर कमी असली आणि आपण एक दूध भाकरी जरी खाल्ली तरी आपल्या शरीराला पूर्णपणे कॅल्शियम मिळू शकतं. म्हणून दुधाला पूर्ण अन्न म्हणून पाहिलं जातं आणि मला सांगायचं आहे की दररोजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये तरी किमान एक दूध भाकरी खाणं खूप गरजेचं आहे, जेणे की कॅल्शियमची पूर्णत्व आपल्या शरीराला मिळू शकेल. डाळी, कडधान्य, अंडी यासारख्या सेवनातून शरीराला प्रथिने भरपूर प्रमाणात भेटतं. म्हणून दररोजच्या आहारामध्ये अंडी आणि डाळी, कडधान्य याचा समावेश करणंही तितकंच गरजेचं आहे. फळभाज्या, पालेभाज्या, फळे याच्या सेवनातून शरीराला पूर्ण जीवनसत्व मिळतात. म्हणून दररोजचा आहार झाल्यानंतर थोडासा फळ आहार करणं ही तितकंच गरजेचं आहे असं मला वाटते. कुपोषण, मानसिक ताण, आरोग्य, अस्वच्छता, अर्धवट ज्ञान ह्या गोष्टीमुळे महिलांचे आरोग्य बिघडते.
हे तितकंच खरं आहे. अर्धवट ज्ञानाने तर कुठल्याच महिलेने बोलू नये आणि कुणाला कुणी काही सांगूही नाही, हे मी सगळ्यांना आवर्जून सांगेन. आपल्याला जर एखादी गोष्ट पूर्णपणे माहिती असेल तरच आपण बोलावं असं मला वाटते. महिलांनी स्वतःचं कुपोषण होऊ नये म्हणून काय करायचं आहे आणि तिच्यासाठी काय योग्य आहे? पहिला आहे योग्य आहार, दुसरा आहे दररोजचा थोडासा व्यायाम, पुरेपूर झोप, भरपूर पाणी पिणे, स्वच्छता आणि बिनधास्तपणा म्हणजे ताणमुक्त जीवन. या गोष्टीकडे जर महिलांनी लक्ष दिलं तर महिलांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. जेव्हा महिला सशक्त असेल तेव्हाच राष्ट्राच्या प्रगतीचं एक पाऊल पुढं पडलेलं असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. म्हणून प्रत्येक महिलेने आपापल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.